टोरस नामक कंपनीने केलेल्या फ्रॉडनंतर दादरमधील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर नवी मुंबई चे जे टोरसचं कार्यालय होतं त्याची तोडफोड देखील करण्यात आली होती। त्याचबरोबर मिरावडच्या रामदेव पार्क परिसरात असलेल्या टोरस कार्यालय देखील काल बंद झाल्यामुळे त्या ठिकाणी जे गुंतवणूकदार होते त्यांनी एकच गोंधळ घातला। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मीरा भाईंदर झोन 1 चे डीसीपी प्रकाश गायकवाड आहेत। गायकवाड सर, काय सांगाल, नेमकं हे काय प्रकरण आहे, पोलिसांनी याच्यावरती काय ॲक्शन घेतली आहे, काय गुन्हे दाखल केलेत? या बाबतीमध्ये एक 4-5 दिवसापूर्वीच आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्या इन्फॉर्मेशनवरून आपण चौकशी करणं सुरू केलं होतं। जे या ठिकाणचं शोरूम आहे त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं, परंतु ते उपस्थित राहिलेले नव्हते आणि अशा संशयास्पद हालचाली असल्यामुळे आपण त्यावर लक्ष ठेवून होतो। बाकीच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कारवाई झाली त्याच्याप्रमाणे आपण तात्काळ या ठिकाणी फिर्यादी शोधून त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 9 16/25 याप्रमाणे फसवणुकीचा आणि MPID कलम 3 आणि 4 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या आरोपीच्या अकाउंटची पण माहिती मिळाली होती कंपनीच्या, तर ते अकाउंटसुद्धा आपण फ्रीज केलेलं आहे आणि आपली FIRमध्ये जवळपास 68 लाख रुपये रकमेची फसवणूक झालेली आहे आणि आपण 1,77,00,000 रुपये फ्रीज केलेले आहे। म्हणजे आतापर्यंत टोरस संदर्भात ज्या बातम्या समोर येत आहेत किंवा प्रसार माध्यमातून जी माहिती समोर येते, मीरा भाईंदर पोलिसांची ही महत्त्वाची कामगिरी आपण म्हणू शकतो की आपण 1 कोटी अगोदरच त्या अकाउंटमधून सीज केलेत, म्हणजे हे त्या गुंतवणूकदारांना मिळतील। काय सांगाल या संदर्भात? याच्या बाबतीत माननीय कोर्टाच्या आदेशाने कोर्टात जशा ऑर्डर येतील तशी ती रक्कम जी आहे ती खातेदारांना मिळू शकेल। आतापर्यंत काय इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे? हे नेमके आरोपी कुठलचे आहेत? या कंपनीचे मूळ मालक कोण आहेत? मीरा रोडमध्ये जी ब्रांच होती ती ब्रांचमध्ये काम करणारे कोण आहेत? आतापर्यंत कुणाला अटक करण्यात आली किंवा कुणाला ताब्यात घेण्यात आलंय का? कालच गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यात आपण 4 आरोपींचे नावं निष्पन्न करून त्याचं FIRमध्ये उल्लेख केलेला आहे आणि जे लोकलचे जे काही स्टाफ होता त्यांचे आपण नावं निष्पन्न केलेले आहे आणि पुढील तपास सुरू आहे, आरोपींचा शोध सुरू आहे। एकंदरीत आतापर्यंत 68 लाख रुपये जे आहेत ते समोर आलेले आहेत, जे मीरा भाईंदर परिसरातले लोक आहेत। हा आकडा कुठपर्यंत जाण्याची शक्यता आहे, काय वाटतंय? नाही, याबाबत आपण काही जास्त सांगू शकत नाही, परंतु जसेही कोणी तक्रारदार येत आहेत तर त्यांचे आपण स्टेटमेंट नोंदवणं सुरू केलेलं आहे। ज्याप्रमाणे दादर मधील कार्यालयात टोरसचं जे आहे ते टाळं ठोकण्यात आलं होतं, त्यानंतर तुर्भे ब्रांचवरती जो आहे तो गुंतवणूकदारांनी तोडफोड करण्यात आली होती। तात्काळ मीरा भाईंदर पोलिसांनी जे आहेत ते ह्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करत आणि पूर्वकल्पना ह्या टोरस मिरावडच्या शाखेवरती मागील 15 दिवसापासून जे आहे ते मीरा भाईंदर पोलिसांचं वॉच होतं आणि त्यामुळेच 1 करोडपेक्षा अधिकची रक्कम ती थांबवण्यात मीरा भाईंदर पोलिसांना यश आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद महेंद्र वानखेडे, साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।